मनसेवाले सांगतात राज ठाकरेंच्या घरी तुमची नानकडे येतात, पण हे आम्हाला ऑफिशियली आमच्यापर्यंत आलेलं नाही किंवा त्या व्यक्तीने आम्हाला भेटून सांगितलेलं नाही. सांगायला आनंद नाही, अभिमान वाटतो की 1962 सालचं आमचं वडील 60 साली आले, 1962 सालचं लोकोद्योगाची नोंदणी आहे आमची व्यवसायाची. तो व्यवसाय जसा 4 पिढ्याचा आहे तसे आमचे ग्राहक पण 4 पिढ्यांचे आहेत. कोणतेही फूड योग्य किंवा अयोग्य नसतं, आपण त्या फूडला योग्य किंवा अयोग्य राहावं लागतं. ह्या प्रोडक्ट ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, हा त्यासाठी बनतोय, हा त्यासाठी पॅक होतोय, कामगारांना पण कोणालाही माहित नव्हतं, मी लक्ष घातलं नाही. तरी सरकार हा पण एक प्रकारचा जनतेचा भागीदारच आहे. त्यांचं जे देणं आहे त्या आपल्या देण्यातनं बाकीच्या त्यांच्या डेव्हलपमेंट आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी घडत असतात. कामगारांच्याला पिळून काम करून घेणं हे आमच्या पहिल्या पिढ्यांकडनं कधीच झालं नाही. 3 वेळा जेव्हा राष्ट्रीय उत्पादकता पारितोषिक मिळालं आम्हाला, त्यानंतर बऱ्यापैकी ते रेकग्निशन वाढलं. हे व्हॅल्यूज कधीच बर्डन होऊ शकत नाहीत. व्हॅल्यूज आपल्याला योग्य मार्गावर गाईड करतात काय, आणि त्या व्हॅल्यू आपल्याला इथून पुढे कॅरी करताना नक्कीच एक योग्य दिशेने घेऊन जातील. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये अशी पर्सनॅलिटीज आलेले आहेत की जर तुम्ही सातारचे असाल आणि शनिवारी सकाळी तुम्ही शाळेत जाताना त्यांचे प्रॉडक्ट्स तुम्ही नक्की यूज केले असतील, ते म्हणजे वाटी केक. पालेकरांचे वाटी केक हेच कधी काळी शाळेत जाताना डब्यामध्ये आपल्याला दिले जायचे. त्याच पालेकर फूड प्रॉडक्ट्सचे आज 3री पिढी आणि 4थ्या पिढीचे प्रतिनिधी निळकंठ पालेकर आणि ज्ञानेश पालेकर हे दोघेही आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. तुम्हा दोघांचंही या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. निळकंठ काका, ज्ञानेश दादा, तुम्ही दोघेही खूप आपण चर्चा करत होतो की पॉडकास्ट करायचा आहे, पण थोडासा वेळ मिळत नव्हता. माझं पण बाकीचं ॲनालिसिस चाललेलं की नक्की काय प्रश्न विचारले पाहिजेत, कसा असला पाहिजे, आणि त्यातून सगळ्यात पहिल्यांदा मला विचारावं असं वाटतं, त्याचं उत्तर मला तुम्हा दोघांकडूनही हवं आहे की जवळपास 84 वर्षांची परंपरा असलेला व्यवसाय आज आपण पुढं घेऊन जातो आणि लवकरच आपला शतक महोत्सवसुद्धा साजरा होईल. तर मग हा व्यवसाय पाठीमागच्या पिढीकडून, म्हणजे आपण सुरू नाही केलेला, पाठीमागच्या पिढीकडून आपल्याकडे आला आहे. तर तो व्यवसाय सांभाळताना, त्या व्यवसायात सहभागी होताना जबाबदारीची जाणीव कधीतरी जास्त होते का, कधीतरी भीती वाटते का, की एक प्रोत्साहन मिळतं की अरे आपल्या मागे एवढं मोठं पाठबळ आहे आणि आता आपल्याला पुढेच जायचं आहे? नक्की काय भावना असतात त्या? नक्कीच प्रोत्साहन म्हणेन मी. जबाबदारी तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं मिळालं म्हणजे मला 3 पिढ्यांनी सेट करून दिलेला बेस मिळाला. त्याहूनही चांगलं झालं म्हणजे 3 पिढ्यांनी सेट करून दिलेल्या व्हॅल्यूज मिळाल्या. आणि व्हॅल्यूज कधीच बर्डन होऊ शकत नाहीत. व्हॅल्यूज आपल्याला योग्य मार्गावर गाईड करतात काय, आणि त्या व्हॅल्यू आपल्याला इथून पुढे कॅरी करताना नक्कीच एक योग्य दिशेने घेऊन जातील. त्याचं मला असं वाटत नाही की मी त्याचं काही बर्डन मानतो. रादर आय एम ब्लेस्ड की मला या व्हॅल्यूज कॅरी करायला मिळत आहेत, आणि आय होप की मी त्या योग्य प्रकारे कॅरी करतोय. ओके काका, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, आता कसं आहे, आमचं बेसिकली 1939 साली माझे आजोबा मारुतराव तथा दादासाहेब पालेकर यांनी हा व्यवसायात सुरुवात केला. हा व्यवसाय त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच सुरू केला आणि यश मिळालं असं नाही. त्यापूर्वी त्यांनी बरेच काही व्यवसायाचे प्रयत्न केले होते. त्यांचं स्वतःचं खाजगी वाहन व्यवसाय होता, सातारा पुणे वगैरे, पण काही कारणांनी त्याच्यामध्ये काही तितकंसं यश मिळालं नाही. त्याच्यानंतर सागवान लाकडाचे काही ठेके घेतले होते. ओके. त्याच्यातनं वखारीसारखा काही प्रयत्न केला होता सर्व 2-3 मित्रांबरोबर मिळून, पण तो पण तितकासा यशस्वी झाला नाही. पण योगायोगाने 1939 साली त्यांना ह्याच्यातलं एक माहिती मिळाली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सकाळी मटेरियल इन्व्हेस्ट केल्यानंतर संध्याकाळी विक्री झाली की लगेच रिटर्न मिळणारा असा व्यवसाय, या नात्याने त्यांनी ते सुरुवात केली. बरोबर. आणि अर्थात प्रत्येक यशाला यश येतं असं नाही, पण त्यांनी त्या काळात जशी सुरुवात केली, पहिल्या दिवशी 2 आणे विक्री होती फक्त. त्या काळात आजच्या काळातले 40 रुपये. हां, आजच्या काळातले 40 रुपये. तर त्या काळी साताराची बाजारपेठेची परिस्थिती अशी होती, संध्याकाळी 7-7:15च्या दरम्यान शुकशुकाट व्हायला सुरुवात व्हायची, म्हणजे वर्दळ कमी व्हायची. दुकानं नाही बंद व्हायची, पण वर्दळ कमी व्हायची. असं असताना नवा व्यवसाय
तरी पण एक त्या काळचे प्रतिष्ठित डॉक्टर, त्यांची प्रॅक्टिस सातारडला होती आणि ते टांगा ब्रिटिश काळात त्यांच्यासाठी असायचा. तर ते खास आमचा गोल ब्रेड असायचा त्यावेळी, म्हणजे पाव म्हणायचे त्याला, ते घेण्यासाठी ते मोती चौकात यायचे. ते संध्याकाळी 7ला जरी वर्दळ कमी झाली असतील तर ते एका गिरायकासाठी आजोबा तो मिणमिणता दिवा लावून, त्यावेळी लाईट नव्हते, बरोबर, मिणमिणता दिवा लावून दुकानात त्या एका गिरायकासाठी थांबलेले आहेत. तर हे जे व्यवसायाची आस म्हणतो आपण किंवा व्यवसायासाठी हे द्यायचं, ते त्याचं पहिल्यापासून ते हे झालं. आणि 4 तत्व त्यांनी सांभाळली. एक तर सचोटी म्हणजे इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता, त्याच्यानंतर क्वालिटी, म्हणजे क्वालिटी फक्त मालापुरती मर्यादित नाही तर आपल्या सर्व आपल्या कॅरेक्टरमधली, आपल्या कामगारांच्या बाबतीतली किंवा आपण आचरण करतो त्यातली, आपण राहतो त्यातली, आपण बोलतो त्यातली, सगळ्याच्या याच्यात क्वालिटी पाहिजे. हे त्यांनी फक्त माल दर्जेदार पाहिजे असं नाही, आपलं आयुष्य पण दर्जेदार असावं अशा याच्यातनं क्वालिटी. आणि कस्टमर्स डिलाईट, म्हणजे नॉट ओनली सॅटिस्फॅक्शन, पण कस्टमर हे समाधानी असलं पाहिजे, म्हणजे डिलाईटफुल असलं पाहिजे. असे हे 4 तत्वावर त्यांनी व्यवसाय सुरू केला. आणि आज सांगायला आनंद वाटतो किंवा अभिमान वाटतो की आज 4थी पिढी जरी पाहते तरी ह्याच 4 तत्वांचा आम्ही वापर करून व्यवसाय करतोय. आता याच्यामध्ये सुरुवातीला बेकरी हा काय आपल्या भारतीयांचा व्यवसायाचं क्षेत्रच नाही, म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स आले ज्यावेळी परकीय आक्रमणं भारतावरती झाली त्याच्यानंतर. आणि त्यात सुद्धा सुरुवातीला असं होतं, मी वाचले सुद्धा बऱ्याच ठिकाणी, मी स्वतः इतिहासाचा अभ्यासक आहे, त्यामुळं की पोर्तुगीजांनी त्या विहिरींमध्ये पाव टाकले होते का तर तिथले लोक पोर्तुगीज त्यांचा धर्म सोडत नव्हते, ख्रिश्चन धर्म स्वीकारत नव्हते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये, त्यात पण साताऱ्यामध्ये एक बेकरी सुरू करायचं ठरवलं. त्यात सुरुवातीला किंवा आजही बेकरीमध्ये आपण बघितलं तर बाकी धर्मियांची संख्या जास्त आहे हिंदू धर्मियांपेक्षा. त्यात मग तेव्हाची काय आव्हानं होती आणि आज बघताना आज आपल्याला काय आव्हान आहे, ह्याचा कुठे ताळमेळ लागू शकतो का? नाही, त्याला थोडासा बेकरी माल खाणं हे त्या काळात धर्मबाह्य मानलं जायचं. म्हणजे जे कट्टर धार्मिक हे आचरण करणारे होते त्यांच्या दृष्टीने, कारण हा बेसिकली हा व्यवसाय आला तो पहिला ख्रिश्चन आणि मग मुस्लिम धर्मियांकडनं मायग्रेट होऊन मग तो भारतामध्ये आला. तिसरा फिल्टर लागला आपल्याला. जवळजवळ 18,000 वर्षाची बेकरी व्यवसायाला परंपरा आहे. म्हणजे मध्य आशियामध्ये, पश्चिम आशियामध्ये, मध्य आशियामध्ये, युरोपच्या काही पार्टमध्ये सुरुवात झाली पहिली आणि तो मग मायग्रेट होत होत सगळीकडे आला. परंतु जरी हे असलं तरी आणि या व्यवसायाच्या बाबतीत ग्राहकांच्यात किंवा जनता त्यात बरेच त्याची बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल बरेच गैरसमज होते. अशा वेळी आजोबा आमचे प्रत्येक त्याला कोणी जर शंका व्यक्त केली तर त्या ग्राहकाला बेकरीत आणून, म्हणजे आम्ही कसं स्वच्छ टेबल आहे, आपण घरी जसं परातीत कणिक वगैरे पीठ मळतो किंवा करतो ते किती स्वच्छतेने करतात, कामगारचं हे कसं असतं, त्या प्रोसेस सगळ्या आजोबांना सांगून शंकेचं निरसन करायचे त्यावेळी अशा प्रकारे ते ग्राहकांची विश्वासार्हता प्राप्त केली. आणि ज्यांना अशा प्रकारची विश्वासार्हता प्राप्त झाली ते आम्हाला सांगायला आनंद वाटतोय किंवा अभिमान वाटतोय की आमची जशी 4थी पिढी आहे तशी ग्राहकांची पण 4थी पिढी अजून, म्हणजे आमच्या आजोबांच्या वेळी ज्यांनी हे घेतले असेल त्यांची पण 4थी पिढी अजून आमचे ग्राहक आहेत. बरोबर. ज्ञानेश दादा, ज्यावेळी आपलं ठरलं की आता पालेकर फूड प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला जॉईन व्हायचंय, त्यावेळी असं झालं का की बाबा त्याच्या आधीच पालेकर म्हणून थोडीशी वेगळी ट्रीटमेंट किंवा अरे ते तुमचं आहे का असं कधी जाणवलं का, असं कधी फील झालेलं का जॉईन व्हायच्या आधी? काही काही ओकेजन्सवर झालं, पण मॅक्सिमम ओकेजनवर मला एक प्रश्न विचारला गेला, अमोल पालेकर तुमचे? सो आय वुड लाईक टू क्लिअर की आमचं काही रिलेशन नाही आहे. पण एक खूप स्पेशल नाही पण रेकग्निशन मिळायचं. स्पेशल ट्रीटमेंट नाही म्हणणार मी, पण रेकग्निशन मिळायचं की बरेच लोकांनी, तुम्ही मगाशी म्हणलात तसं, वाटी केक हे शनिवारच्या डब्यात खाल्लेलेच. इवन मग आमच्या शिक्षकांची किंवा आधीची पिढी असेल त्यांनी पण हे अनुभव घेतलेले आहेत आमचे. सो सगळ्यांना हे माहीत असायचं की आपण ज्या गोष्टी घेऊन मोठ्या झालो त्याच फॅमिलीतला हा आहे.
सो मी त्याला स्पेशल ट्रीटमेंट नाही म्हणणार, पण रेकग्निशन बऱ्याच ठिकाणी आम्हाला मिळालं. त्यात 3 वेळा जेव्हा राष्ट्रीय उत्पादकता पारितोषिक मिळालं आम्हाला, त्यानंतर बऱ्यापैकी ते रेकग्निशन वाढलं. हे 90s मधली गोष्ट आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला ते उत्पादन मिळालेलं, माझ्या वडिलांनीच स्वीकार केलं होतं तेव्हा. सो त्यानंतर हे रेकग्निशन वाढत गेलं. आता ज्यावेळी घरात नवीन पिढी असते त्यावेळी पालेकरांच्यात आधीच ठरलेलं असतं का की आता नवीन पिढीतली ही लोक पालेकर फूड प्रॉडक्ट्समध्ये जॉईन होतील का? त्यांना तसा से आहे की बाबा तुम्ही वेगळं काय असेल तर करू शकता? माझ्या वेळी एक असं झालं की माझ्या वेळी मी एकुलता एक, म्हणजे मुलगा एकुलता एक, माझ्या पाठी 2 बहिणी आहेत. त्यामुळं मला पर्याय नव्हता, कारण परंपरागत 2 पिढ्याचा सेट झालेला व्यवसाय होता. त्यावेळी माझी इच्छा जरी काही असली किंवा आपण डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं, पण मला जास्त प्रेफरन्स असा वाटला की पर्याय एकटा असल्यामुळे नव्हता. त्यामुळं मी या संदर्भातलंच, म्हणजे मी BSc केमिस्ट्री केलं. त्याच्यानंतर गुजरात ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये बेकरी इंडस्ट्रीचा स्पेशल कोर्स आहे, बेसिक बेकरीचा, स्कूल ऑफ बेकिंग म्हणून तिथे आहे. डिप्लोमा कोर्स होता तो 5 महिन्याचा, पण तो केला. आणि तांत्रिक ज्ञान घेऊन मी 81 साली व्यवसायात आलो. मुलांच्या बाबतीत कसं आलं की मला 2 मुलगे आहेत, मोठा प्रणव आणि धाकटा ज्ञानेश. ज्ञानेशचा कल बघून पहिल्यापासूनच ज्ञानेशला इंजिनिअरिंगला टाकायची त्याची पण इच्छा होती आणि त्यांनी ते अचीव पण केलं. म्हणजे तो BE मेकॅनिकल आणि MBA फायनान्स हे झालेलं आहे. पण त्यालासुद्धा मार्गदर्शक किंवा सल्लागार म्हणा किंवा मार्गदर्शक असे काही भेटले की तू तुझं टॅलेंट बाहेर हे करणार, त्याच्यापेक्षा तुझ्या फॅमिलीला का देत नाहीस, असं त्याला सुचवलं गेलं, मार्गदर्शन झालं त्यांच्या सिनियर्सकडनं. तर त्यामुळं त्यांनी निर्णय घेतला की आपण कुठेही बाकीचा जॉब करायचं नाही, आपण आपल्या पारंपरिक व्यवसायातच यायचं. असं म्हणजे ठरलं होतं, एकाचं नक्की ठरलं होतं, पण त्याचा निर्णय त्यांनी ऐनवेळी हे MBA फायनल होताना घेतला की आपलं जे आहे, जे काही आपण ज्ञान मिळवले शैक्षणिक, त्याचं सर्व आपल्या घरच्या व्यवसायाला द्यायचं. आणि तो व्यवसाय 11 साली आला. ज्ञानेश दादा, म्हणजे बऱ्याचदा माझ्या पण घरी हेच होतं आणि मुलांच्या बाबतीत हे होतंच की वडिलांशी बोलताना थोडीशी भीती वाटते, म्हणजे आदरयुक्त भीती असते. आणि त्यामुळे काय होतं की काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत, काही गोष्टी त्यांनी नाही मला बोलायचंच नाही आहे त्यांच्याशी, इतक्या लेवलला आपण जातो. आणि आज मी मागे तुमच्या ऑफिसला पण आलेलो, फॅक्टरीमध्ये आलेलो, तर तुम्ही तिघे एकाच ठिकाणी बसता, तिथं कोणताही दरवाजा नाही, म्हणजे ट्रान्सपरन्सी जी असेल तर ती तुम्ही तिथंही मेंटेन केलेली आहे. तर ही गोष्ट म्हणजे वडील आणि मुलगा हे नातं आणि बॉस आणि तिथे आपण काम करतोय सुरुवातीला, तर या नात्यामध्ये कॉन्फ्लिक्ट कधी आले का, किंवा थोडंसं दडपण, प्रेशर आलं का, किंवा हे कसं सांगायचं, हे चुकतंय किंवा ही गोष्ट अशी करता येईल, असं काय झालं का? थोडी रोल क्लॅरिटी असेल तर या गोष्टी होत नाहीत. ती आमच्यामध्ये आहे. एक तर आमची क्षेत्र वेल डिफाईन्ड आहेत की व्यवसायातल्या कोणत्या बाजू कोणी सांभाळायच्या, कशा बघायच्या. दुसरं, एकमेकांच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप नाही झाला तर तो एक स्मूथनेस राहतो. आता माझे वडील या व्यवसायाचे सगळ्यात वरिष्ठ आहेत, म्हणून त्यांना जे योग्य वाटतं तेच इम्प्लिमेंट केलं आहे. भले ते सांभाळायचं क्षेत्र आमचं असेल असं होत नाही. आम्हाला एक फ्री हँड दिलेलं आहे की तुम्हाला जी जबाबदारी दिली आहे ती तुम्ही या फ्रेममध्ये तुम्हाला योग्य वाटेल तशी चालवा. चौकट टाकून घेतली. हा चौकट ती आता अनेक इतके वर्ष हा व्यवसाय चालू होतो, त्याचे जे व्हॅल्यूज प्रिन्सिपल्स आहेत, त्याचे जे काही SOPs ठरले आहेत आमच्यामध्ये, त्यानुसार आम्ही करत असतो. ती SOP नाही मेंटेन झाली किंवा ती फ्रेमवर्क नीट नाही मेंटेन झाली म्हणून ह्यांनी कधी परस्पर हस्तक्षेप केला असं होत नाही. मी एखादी गोष्ट करत असताना समजा थोडासा डिरेल होतोय असं वाटलं तर ते रुळावरती गोष्ट परत आणायची जबाबदारी ते मलाच सांगतात. ते मला इनपुट देतात की तुझं इथे थोडंसं वेगळं होतंय, तू परत हे असं असं ठीक करू शकतोस. मला ते पटलं तर मीच इम्प्लिमेंट करतो. ते जाऊन त्या क्लायंटला किंवा त्या एम्प्लॉईला, त्या सप्लायरला परस्पर हँडल करत नाहीत. त्यांचंही आता जे महत्त्वाचं कोर क्षेत्र आहे या व्यवसायातलं सांभाळायचं, तिथे सुद्धा आम्ही इनपुट्स देतो. असं नाही की ते वरिष्ठ आहेत म्हणजे ते आमची इनपुट घेत नाहीत. तेही आम्हाला विचारतात, आम्हीही त्यांना विचारतो. एकमेकांना जबाबदार आहोत, एकमेकांना उत्तरदायी आहोत आम्ही सगळे. सो
त्यामुळे कन्फ्लिक्ट होत नाही. म्हणजे जोपर्यंत मी वरिष्ठ आणि तू कनिष्ठ हा भाव आहे तिकडे कन्फ्लिक्ट होऊ शकतो. आम्ही अनुभव किंवा वय या बेसिसवरती एकमेकांना कधीच मोजलं नाही, अगदी डे 1 पासून. त्यांच्या दृष्टीने माझं शिक्षण जास्त झालंय, सो त्यांनी मला डे 1 पासून एक रिस्पेक्ट आणि फ्री हँड दिला. माझ्या दृष्टीने त्यांचा अनुभव यातला माझ्या शिक्षणापेक्षाही खूप जास्त लाख मोलाचा आहे. बरोबर. त्यामुळे माझ्या शिक्षणानुसार मी हे केलं पाहिजे असं मला वाटत असेल, पण त्यांच्या अनुभवानुसार हे करणं योग्य आहे असं जर त्यांनी सांगितलं तर मी दोन्हीची सांगड घालायचाच प्रयत्न करतो. मी माझंच खरं करायचं असं करत नाही. आणि ह्याच व्यवसायातले कन्फ्लिक्ट न झाल्यामुळे घरी पण कन्फ्लिक्ट होत नाही. आणि दुसरं उलटही म्हणू शकतो की घरी कन्फ्लिक्ट नाही त्यामुळे पण घरी व्यवसायात पण नाही. दोन्ही हँड इन हँड असं चालतं. आता 4 पिढ्यांचा आपला व्यवसाय, म्हणजे मला ही गोष्ट मुद्दाम अधोरेखित करावीशी वाटते सारखी की इतक्या वर्षांची परंपरा आहे. आणि त्यावेळी आता तर आपण बघतो की माणसं पळवापळवीची स्कीम असते की एखादा माणूस एखाद्या कंपनीमध्ये चांगलं काम करतोय तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त पे स्केलचं जॉब ऑफर करायचं आणि त्याला आपल्याकडे घ्यायचं. असं आपल्या बाबतीत कधी होतं का? आणि समजा होत असेल तर त्यासाठी आपली प्रोसिजर किंवा म्हणजे काय होतं की एखादा ड्रायव्हरच गेला तर आपल्याला ड्रायव्हिंग करायला बसायला लागतं. मग यासाठी आपण काही प्रिकॉशन घेतली का? नाही, पूर्वी कसं होतं की पूर्वी एक स्किल्ड वर्कर त्याला मिस्त्री म्हणायचे. हे होते स्वतः मालकाला त्यातलं किती ज्ञान आहे, म्हणजे बेकरी व्यवसाय जो चालवतो त्याला त्यातलं टेक्निकल ज्ञान किती आहे याला महत्व नव्हतं. त्यावेळी हे असे स्किल्ड एक्सपर्ट लोक घ्यायचे आणि ते माल करतील ते आपण विकायचा अशी प्रथा होती. पण आमच्या याच्यात जेव्हा 1960 साली वडील माझे पोस्ट अँड टेलिग्राफमध्ये होते, पण त्यांचं सगळं आमच्या वडिलांची फॅमिली म्हणजे वडील, आई आणि मी, त्यांची नोकरी मुंबईत असल्यामुळे आम्ही मुंबईत राहायचो त्यावेळेस. त्यानंतर त्यांची बदली झाली पुण्यामध्ये. त्यामुळं आजोबांच्या काही तब्येतीच्या हे होत्या म्हणून आजोबांच्या मदतीला म्हणून आम्हाला साताऱ्यात ठेवलं आणि वडील पुण्यात जॉईन झाले. मग ते आठवड्याला येऊ शकतील असे आणि ते नियोजन होतं. पण लवकरच दुर्दैवानं पुण्यात ते 500 फुटीचं धरणफुटीचं प्रकरण झालं आणि सिटीमध्ये त्यांचं ऑफिस असल्यामुळं ते सगळं पुरामध्ये खराब झालं सगळं. त्यानंतर त्या सेटअपला वेळ लागणार होता म्हणून त्यांना परत ट्रान्सफर मुंबईला केली आणि मुंबईचा सगळा सेटअप ते विसर्जित करून आले होते. त्यामुळं त्यांनी डिसिजन घेतला की आता परत आपण ह्याच्यात राहायचं नाही, आपण राजीनामा द्यायचा. आजोबांचा त्यांना तात्विक विरोध होता, कारण सरकारी नोकरी आहे, बाहेर रोवलेली हक्काची कमाई आहे, व्यवसायाचं काय आज आहे उद्या नाही, त्यामुळं तू सोडू नयेस असं. पण त्यांनी समजून सांगितलं वडिलांना काय परिस्थिती कशी आहे. पण आजोबा म्हटले तू याच्यात नौका आहेस, तुला सर्व पहिल्यापासून सगळी लहानपासून सगळी कामं शिकायला लागतील. मग त्यांनी त्या प्रकारे जॉईन झाले. पण त्यांनी मिस्त्रींची पद्धत अशी असायची ते आपण जसे घरी आपल्या घरच्या महिला जसं पोळी भाजी वगैरे बनवतात रोज, त्याच्यात काय वजन काटा घेऊन बसत नाही, प्रॉडक्ट मटेरियल घेत नाहीत. ते वाटीनी पीठ घेतील, मुठीनी साखर घालतील, चिमटीनी मीठ घालतील, अंदाजाने चमच्याने मोजून नाही पण अंदाजाने तेल ओततील. पण रोज तुम्ही चव बघितली तर एकसारखीच असते. तर तसं त्या मिस्त्रींचं स्किल असायचं. मग वडिलांनी पहिल्यांदा त्यांना दुखवलं नाही, ते किती घ्यायचे ते बघितलं आणि काम संपल्यानंतर त्याच मापातनं ते टाकून त्याची स्टँडर्डाईज केली वजन. एक वाडगाभर मैदा घेतला, तो एक वाडगाभर मैदा म्हणजे किती वजनाचा होतो. एक साधारण मूठ वयस्कर माणसाचं एक जवळपास मुठीनी साखर घातली असेल तर त्या अंदाजे 1 मूठ साखर म्हणजे किती वजन होतं, चिमटभर मीठ म्हणजे किती वजन होतं. असं करून त्यांनी त्याच्या रेसिपी स्टँडर्डाईज केल्या. त्यामुळं तो जो तुम्ही विचारताय की मिस्त्री सोडून किंवा पळवून न्यायची पद्धत जास्त आम्ही देऊ, त्यामुळं तो आम्हाला कसं नाही की आमच्याकडं आमच्या एकतर रेसिपी स्टँडर्डायझेशन, दुसरं म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड जी म्हणतात, म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आपले असतात. म्हणजे सरकारी नियमाप्रमाणे आपल्याला त्या स्टँडर्डने अकाउंट्स मेंटेन ठेवावे लागतात. म्हणजे रोज कीर्द, खतावणी, स्टॉक रजिस्टर, हे या सगळ्या कन्सेप्ट्स वडिलांनी आल्या त्या इम्प्लिमेंट केल्या. सरकारी खात्यात असल्याचा तो फायदा झाला. हां, त्यांना त्यातली माहिती असल्यामुळं. नाहीतर मग आजोबांच्या वेळी कसं होतं, ती जे काही बिलं किंवा जे काय येतील ती तारेला टाचणीला लावून खिळाला लावून ठेवायची. मग ते कन्सल्टंटकडे दिलं की तो त्याच्यावरनं अकाउंट तयार करून सबमिट करायला असायचा. पण वडिलांनी ज्या स्टॅच्युटरी रेग्युलेटरीज म्हणतात, म्हणजे आमचं सांगायला
आनंद नाही, अभिमान वाटतो की 1962 सालचं आमचं वडील 60 साली आले, 1962 सालचं लघुउद्योगाची नोंदणी आहे आमची बापरे. व्यवसायाची. म्हणजे लघुउद्योगाची नोंदणी असेल, टॅक्सेशनचे असेल, त्यावेळी विक्री कराच्या काही मर्यादा असतील, त्या सगळ्या हे करून विक्री कर रजिस्ट्रेशन, हे सगळं जे कायदेशीर बंधनं व्यवसायाला लागतात. फंडचं इम्प्लिमेंटेशन, मिनिमम वेजेसचं इम्प्लिमेंटेशन. मिनिमम वेजेसचं त्यावेळी बेकरी व्यवसायात किमान वेतन कायदा नव्हता, मालकाला वाटेल तसं यायचं, त्यामुळे ती पळवापळी व्हायची. पण एक समिती बेकरी असोसिएशन फेडरेशनची एक निर्माण झाली आणि सरकारबरोबर सगळ्या महाराष्ट्रात फिरून त्यांनी किमान कायद्यामध्ये बेकरी व्यवसाय उल्लेख केला, आणला, म्हणजे बसवला त्यावेळी सरकारच्या मार्फत. त्यामुळं बेकरी व्यवसायाला किमान वेतन कायदा लागू झाला. त्यामुळं तसं, आणि आमच्याकडे मी असेपर्यंत तरी किमान वेतन जे बेकरी व्यवसाय असायचे त्याच्यापेक्षा जास्तच आमच्या कामगारांना दिलेलं असायचं. इवन 1975 आम्हाला जरा जेव्हा भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड लागू होते झालं इन्स्पेक्शनमधनं, तर त्यावेळी आम्हाला एक पहिल्यांदा येते त्याच्यापर्यंत तुमचं कव्हरेज मागं जाते म्हणून शोकॉज आली की का तुम्ही लागू करून घेतलं नाही एवढं असताना. पण मी जे सगळं प्रूफ हिअरिंगला घेऊन गेलो मुंबई ऑफिसला, तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळी आमच्या वडिलांनी कामगार भविष्य निर्वाह निधी म्हणून सेव्हिंग अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काढलेलं होतं आणि स्वतःच्या वतीनं रोज त्याच्यात दर महिन्याला काही काही पैसे त्याच्यात टाकायचे. त्याच्यात व्यवस्थित रक्कम साठलेली होती त्याच्यामध्ये. फक्त त्यांना कायदेशीर माहिती नसल्यामुळं की कामगाराच्या पगारातनं कापून घ्यायचा, मग आपला शेअर भरायचा आणि सरकारी खात्यात भरायचा, हे माहिती नव्हती. त्यामुळं ते त्या प्रकारे झालं नव्हतं, म्हणून ती गॅप दिसत होती. पण त्यावेळी त्या ज्या प्रॉव्हिडंट फंड आयुक्तांकडं आमची हिअरिंग केस होती, त्यांनी फक्त 100 रुपये फाईन लावला आणि पार्टीचा उद्देश कामगारांचा हे हक्क डावलण्याचा नाही आणि असं असं आहे, तेव्हा त्यांनी ते सर्व याच्यातनं एवढ्या डिफरन्सनी व्याजाने ते पैसे भरावेत आणि पुढं चालू करावं. मग तसं तो प्रॉव्हिडंट फंडसुद्धा स्वेच्छेने आम्ही बाजूला टाकत होतो, फक्त तो योग्य प्रकारे जात नव्हता, हाच दोष होता फक्त. म्हणजे कायदेशीर बंधनं किंवा कामगारांच्याला पिळून काम करून घेणं हे आमच्या पहिल्या पिढ्यांकडनं कधीच झालं नाही. कामगार हे आमच्या याच्यातले इक्वल भागीदार आहेत असं समजून ते होतं. आणि त्यामुळं कामगार व्यवसाय नातं जे म्हणतात सगळ्या उद्योगात महत्त्वाचं असतं, ते इतकं पवित्र आणि शुद्धपणे ठेवलं की आमच्याकडनं बोलवलं तरी कामगार सोडून द्यायचे. ओके, तो हा मोठा फायदा झाला. आणि या काळातलं म्हणलं तर मी प्रत्येकाला फ्री हँड असा दिलेला आहे की प्रत्येकाच्या उत्कर्षाचा मार्ग ज्यांनी त्यांनी ठरवायला तो मोकळा असतो. म्हणजे एखादा आर्टिस्ट आहे आमच्याकडे, त्याला जर वाटलं की इथल्यापेक्षा माझा उत्कर्ष दुसरीकडे होणार आहे, तर त्यांनी व्यवस्थित सांगून तो जर जात असेल तर आम्ही अडवायला पण जात नाही. आम्ही फक्त तो चुकीच्या समजुतीने जात असेल तर आम्ही त्याचं काउन्सिलिंग पण केलेलं आहे. ओके, अशा याच्यात काही लोकांनी दिलेले राजीनामे मागे घेतलेले आहेत, केवळ अशा याने की इतके वर्षाची साठलेली ग्रॅच्युटी आपल्याला मिळेल राजीनामा दिला तर, आणि मग माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी हे कॉम्प्रोमाइज करीन. अशा वेळी मग त्यांचं फुल फॅमिली काउन्सिलिंग करून त्याला निर्णय त्यांनी माघारी पण घेतलेले त्याचं. त्याच्या विरुद्ध अजून एक असं म्हणलं तर एक जर कोणी सोडून जात असेल आणि त्याला वाटलं की आपल्यापेक्षा बाहेर असा चान्स आहे, तर त्याला एवढ्या हक्काने पण सांगितलेलं की मला तुझं काम आवडलं आहे, मला तुझं काम आमच्याबरोबर असोसिएशन आवडेल, तुला जर बाहेर जाऊन तुझा उत्कर्ष होणार असेल तर नक्की जा, पण तुला वाटलं की माझा निर्णय चुकला आहे आणि मी बाहेर जाऊन मला असं वाटलं होतं पण मला हे मिळत नाही आहे, मी परत इथे येऊ इच्छितो, तर तुझ्यासाठी आमची दारं मोकळी आहेत, उघडी आहेत. पण अशी सगळ्यांसाठीच उघडी आहेत? सगळ्यांसाठी नाही, ती कमवावी लागते गोष्ट. ओके. आता काका आणि दादा दोघांना पण विचारायचं की मला आठवतं जसं म्हणजे 75 साली आणीबाणी होती, त्याच्यानंतर महत्त्वाचं एक आपत्ती आपण म्हणतो तसं कोविडची एक आपत्ती होती की ज्या काळामध्ये सगळंच बंद झालेलं होतं. मग त्या काळाचा व्यवसायावरती परिणाम ऑफकोर्स झाला असणार आहे, पण तो कशा पद्धतीने झाला किंवा त्या काळामध्ये आपली मॅनेजमेंट क्रायसिस मॅनेजमेंट सिस्टीम काय होती की बाबा आज बाहेर येताना सुद्धा किंवा त्या काळात सुद्धा पालेकरांचे प्रॉडक्ट्स हे कोविडमध्ये तर मी बघितलं की मिळत होते, तर ते कसे काय मिळत होते? आता मुळात मी एक सांगतो की त्याच्यामधलं अजून एक आर्थिकदृष्ट्या अचानक आलेलं संकट होतं, म्हणजे
नोटाबंदी झाली. हो हो नोटाबंदी ऑल ऑफ अ सडन रात्री डिक्लेअर झाली. 8 तारखेला झाली. 9-10ला सर्व व्यवहार बंद होते आणि 11ला बँक सुरू झाली. पण आमच्याकडे त्याच्यापूर्वी 6 ते 7 वर्ष कॅश ट्रान्झॅक्शन आम्ही बंद केली होती. म्हणजे कॅश हाताळणी नाही. आमच्या रिटेल काउंटरमधनं जेवढी कॅश निर्माण होईल तेवढीच ती पूर्णपणे बँकेत भरली जायची. आणि इतर व्यवसाय आमच्या जो इंडस्ट्रीचा मार्केटमधनं जी यायची ती बँक थ्रूच 6 वर्ष त्याच्या आधी आम्ही कॅश हाताळणी पूर्ण बंद केली होती. तर त्यामुळं आम्हाला पहिल्या दिवशीपासून कुठंही काही प्रॉब्लेम आला नाही. आम्ही फक्त दुसऱ्या दिवशी आमच्या रिटेल शॉपवर हे लावला की 100 आणि आपलं 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. धंदा पहिला 5-7 दिवसात अर्ध्यावर आला. लोकांना ते हँडओव्हर करायचे होते स्वतःपासून, कुठेतरी ते जिरवायचे होते. पण आम्ही ते ना डिस्ट्रीब्युटरकडनं येत होती कॅश ना कोणाची. तर त्यामुळं त्या काळात आमच्या व्यवसायावर एक दिवसही परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे कारण आम्ही ते हँडलिंग आधीपासून म्हणजे जे काय आहे त्याच्या पुढं असतो आम्ही कायम कायदेशीर. केवळ एक गुड प्रॅक्टिस इम्प्लिमेंट व्हावी म्हणून, कारण आपल्याला तर माहित नव्हतं की कॅशवरती काही हे होईल बर्डन. आता कॅश व्यवसाय म्हणजे अनरजिस्टर्ड व्यवसाय असा अर्थ नाही आहे. ते रजिस्टर्डच, सगळी त्याची सेल बिल व्हायची, विक्रीतनं जी यायची कमाई ती कॅश स्वरूपात यायची, ती बँकेत भरली जायची. दुकानला जी रिटेल विक्री होती ती रोखीत व्हायची. आता QR कोड वगैरे सगळं आले, काही ते हे करतात, पण आता बराचसा त्याच्यावर येतो. पण त्या काळात विक्री ही रोख पैसे देऊनच जास्त होत होती. त्यामुळं जे आमची फर्म रजिस्टर्ड आहे, अकाउंट्स आहेत, फक्त ती तिथं रिटेल असल्यामुळं ती कॅशमध्ये व्हायची. तिथंच तो त्याच्यात पण दुसऱ्या दिवशीपासनं 100च्या वरच्या नोटा नाही. किंवा असं पण व्हायचं पूर्वी की वितरक डायरेक्टली आमच्या अकाउंटला कॅश स्वरूपात भरायचे. ओके. सो आम्ही त्यांना ही आधी शिस्त लावली होती बरेच वर्ष आधी की तुमचं कलेक्शन कॅशमध्ये आहे, ते तुम्ही तुमच्या अकाउंटला भरा आणि तुमचं आम्हाला जे पेमेंट देणं लागतं ते चेक स्वरूपात आमच्या अकाउंटला, तुमच्या अकाउंटवरून आमच्या अकाउंटला. म्हणजे जे काही प्रॉपर प्रोसिजरनी व्हायला पाहिजे तसंच होते. तुम्ही रिटेलरकडून तुमच्यासाठी जी कॅश गोळा करताय माल विकल्याची वितरक म्हणून, ती डायरेक्टली आम्हाला पेमेंट स्वरूपात आमच्या अकाउंटला भरू नका. ती तुमच्या करंट अकाउंटला गेली पाहिजे आणि तिथून चेकचं ट्रान्झॅक्शन आमच्याला दिसलं पाहिजे. इव्हन आमच्या आता सुद्धा आमच्या फॅक्टरीतून जो माल बाहेर जातो त्या प्रत्येकाची नोंद असते. इव्हन आम्हाला जर घरी काही न्यायचं झालं ना तरी त्याचं सेल बिल होतं. हो, हे मी बघितलं, कारण मी आलेलो त्यावेळी जे बिल झालं तर ते ज्ञानेश दादांनी स्वतः बिल त्यांच्या नावावरती लिहून ठेवलेलं होतं. हो, ते हे जातो, कारण ती एक गुड प्रॅक्टिस व्यवसायातली म्हणून आहे. त्यामुळं आमच्याकडं ते आहे ते सगळं क्लिअर व्यवहार आहे. एक गुड प्रॅक्टिस अजून इन ॲडव्हान्स म्हणा किंवा असं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर काही वर्षांपूर्वी ब्रोमेट बॅन झाला. ब्रोमेट वापरणं. ब्रोमेट हा एक इम्प्रूव्हरचा पार्ट असायचा पूर्वी. त्यांनी प्रॉडक्ट फुलण्यासाठी म्हणजे व्हॉल्यूम त्याचा चांगला व्हावा यासाठी मदत व्हायची. पण काही स्टडीजमध्ये असं दिसलं की काही लोक हे म्हणजे इव्हन काही मोठे ब्रँड्स ब्रोमेटचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वापरलं जाते आणि त्यामुळे जेवढी अलाउड आहे त्यापेक्षा जास्त वापरल्याने इट मे कॉज कॅन्सर. नॉट लाईक की इट विल शुअरली कॉज कॅन्सर. इट मे इट कॅन बी वन ऑफ द रिझन. इट मे बी कार्सिनोजेनिक. पण आपले प्रॉडक्ट कधीच ब्रोमेटेड नव्हते, कारण ह्याचा स्टडी खूप आधीच आपण करून ठेवलेला होता की इंटरनॅशनल लेवलला प्रॅक्टिसेस काय ज्याला आपण वर्ल्ड क्लास प्रॅक्टिसेस म्हणतो. त्यात आम्हाला जाणवलं की काही देश जिथे ब्रोमेट इन्व्हेंट झालं होतं ऑब्व्हियसली ते प्रमोट करत होते, तिकडेच चालू आहे. पण देशातल्या बऱ्याच मेजर मार्केट्स म्हणजे युरोपमध्ये, मिडल ईस्टमध्ये, चायनामध्ये ब्रोमेट हे ऑलरेडी बॅन होतं. सो जेव्हा कधी आम्हाला ब्रोमेटवाल्या इम्प्रूव्हरची हे झाली चौकशी झाली सप्लायर्सकडनं, ती आम्ही स्ट्रेट अवे नाकारली. केवळ या आमिषापायी की आपलं प्रॉडक्ट अजून फुलून दिसेल, आपला पॅक अजून मोठा दिसेल आणि आपल्याला मार्केट जास्त चांगलं कॅप्चर करता येईल. आपण
ह्या गोष्टी वापरून ह्या प्रॅक्टिसेस कधीच केल्या नाही. जगाची So जेव्हा माहिती आपल्याला असणं गरजेचं. लीडर कंट्री समजा ब्रोमेट अलाउ करते याचा अर्थ ते योग्यच आहे असं नाही. सो आम्ही बाकी पण जागतिक लेवलचा स्टडी केला आणि आम्ही कधी ब्रोमेट इंट्रोड्यूस होऊ दिलं नाही. ओके ओके. सो बरेचदा त्या पिरियडमध्ये आम्ही हा प्रॉब्लेम फेस केला की आमचे पॅक इतरांच्या मनाने छोटे दिसतात आणि इतरांच्या मनाने महाग असतात. पण त्या कॉम्पिटिशनला काउंटर करण्यासाठी या आमिषाला आम्ही कधीच बळी पडलो नाही की आपण पण ब्रोमेटेड इम्प्रुव्हर्स भरपूर प्रमाणात वापरावेत आणि कॉम्पिटिशनला सामोरं जावं. हां, या बाबतीत थोडंफार कमी पडतो आम्ही की अवेअरनेस क्रिएट करणं या बाबतीतला कन्झ्युमर्समध्ये. बरोबर बरोबर. पण कुठे ना कुठे ह्या गुड प्रॅक्टिसेस आपल्याला ओव्हर पिरियड मदत करून जातात. ज्यावेळी ब्रोमेट बॅन झालं त्यावेळी सगळ्यांसाठी एक लेवल प्लेईंग ग्राउंड क्रिएट झालं जे हेल्थच्या कन्झ्युमरच्या हेल्थच्या दृष्टीने चांगलं होतं. बरोबर. आणि तेव्हा तो जो डिफरन्स लोकांना दिसायचा की ह्यांचे पुढे छोटे ह्यांचे पुढे मोठे, तो एक डिफरन्स बऱ्यापैकी सगळेच एका लेवलला आहे. आता आपण जे आत्ता बोलतोय त्याच्यातून मला आणखीन एक गोष्ट जाणवते, म्हणजे बऱ्याचशा व्यावसायिकांमध्ये उठबस असल्यानंतर जाणवतं ते म्हणजे एवढ्या गोष्टी अकाउंटला नको दाखवायला किंवा सीएला सांगतात किंवा मॅनेज कर गोष्टी, एवढ्याच्या वरती मला टॅक्स भरायचाच नाही आहे. आता तर GST आहे, GSTचं पण दर महिन्याचं असतं तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला चुकवता येतं का, गोष्टी कॅशमध्ये जास्त करता येत आहेत का, याकडे भर असतो. मग अशा उद्योजकांना काका तुम्ही काय सल्ला द्याल की काय सांगितलं पाहिजे? नाही, आमच्या आजोबांनी व्यवसाय सुरू केला, त्याच्यानंतर वडिलांनी सांभाळला. जी पहिल्यापासून प्रथा आली आहे ती आमच्याकडे कुठलंही काही न लपवता करायचं. इव्हन माझं तुम्ही ऑफिस बघितलं असेल, ऑफिस सुद्धा आमच्या सगळ्यात ज्या आमच्याकडे लिन सिस्टीम जी आपलं आहे त्याच्यानुसार सगळं आहे. परंतु ऑफिसमध्ये कुठेही पार्टिशन नाही, कुठं काही नाही. ऑल टाईम 10 वर्षाची रेकॉर्ड्स तिथं प्रिझर्व केलेले असतात. पण ऑल टाईम आपल्याला बघायला मोकळं असतं. परंतु पहिली जी आमच्यातला प्रिन्सिपलमध्ये जी ट्रान्सपरन्सी पारदर्शकता आहे ती नुसती बोलायसाठी नाही आहे. ते आम्ही आमच्या पहिल्या 4 पिढ्या झाल्या आता, पण 4 पिढ्या हेच आचरणात आणतोय की सरकारी किंवा कोणाचंही जे देणं असेल ते योग्य वेळी द्यायचं, वेळेत द्यायचं आणि काहीही न लपवता द्यायचं. कारण इवन आता समजा आपण नेहमी आपल्या उद्योगाच्या उत्पन्नावर आयकर भरत असतो. तुम्ही विचार करा, आपण 1 वर्ष जो अकाउंट ठेवतो त्याच्यानंतर 6 महिन्यांनी सरकार त्याचा जाब विचारतं रिटर्नच्या मार्फत. मग एवढा व्यवसाय तुम्हाला सवलत दिलेली असती आणि इतर जसं आम्ही कामगारांना आमचे भागीदार वगैरे समजतो, तरी सरकार हा पण एक प्रकारचा जनतेचा भागीदारच आहे. त्यांचं जे देणं आहे त्या आपल्या देण्यातनं बाकीच्या त्यांच्या डेव्हलपमेंट आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी घडत असतात. आपल्याला मग बोर्ड दाखवायला जागा राहत नाही. त्यामुळे आपण जे ट्रान्सपरंट म्हणतो ते आपण क्लिअर असलं पाहिजे की एकदा विदिन द फ्रेम ऑफ लॉ, त्याच्या बाहेर जायचं नाही, ते तंतोतंत पाळायचं. दुसऱ्या म्हणजे आपल्या ज्या नियम आहेत सरकारी बांधील, अमुक एका तारखेला हे करायचं आहे म्हणजे त्याच्यात व्हायला पाहिजे, रिटर्न्स फाईल व्हायला पाहिजेत, कामगारांची प्रॉव्हिडंट पण गेली पाहिजेत, ESIची पेमेंट गेली पाहिजेत, ग्रॅच्युटीची आमची इन्व्हेस्टमेंट आहे. आता ग्रॅच्युटीच्या बाबतीत सांगायला अशा वाटेल, आम्ही 1985 सालपासून, मी 83 साली आलो, 2 वर्षात 1985 सालपासून कामगारांचे LICच्या मार्फत कॅश ॲक्रुअल स्कीमखाली आम्ही ग्रॅच्युटी दर वर्षाला 15 दिवसात पगार 15 वर्षापर्यंत अशी स्कीम आहे ती देतो. LICच्या मार्फत करण्याचा एक असा फायदा आहे की त्याच्यात एक पार्ट असतो तो त्याचा लाईफ रिस्क कव्हरचा असतो. म्हणजे दुर्दैवानं त्या कामगाराचं काही आयुष्याचं कमी जास्त झालं तर त्याच्या ग्रॅच्युटीच्या त्यावेळच्या भरलेल्या इथपर्यंतची मॅच्युरिटीची रक्कम असते ती वारसाला LICसारखी विमा म्हणून मिळू शकते. आत्ता आमचा जवळजवळ 67 लाखाचा कॉर्पस कामगारांचा ग्रॅच्युटीचा आहे. म्हणजे ज्यांना जे द्यायचे ना कामगारांचं, कधीही 7 तारीख तुमचा जर पेमेंट डे असेल तर कधी 7 तारीख आजपर्यंत किती कंपनीवर आर्थिक ओढाताण वगैरे येते, दर 10 वर्षात कधीतरी असते, कधीही असेल तरी आम्ही बँक, कामगार हे कधीही थकवले नाही. वाटेल ते करून ज्याचं जे देणं आहे ते त्यावेळी द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारे सगळ्या नोंदी परफेक्ट ठेवल्याचं पाहिजेत. हे पहिलं वडिलांपासून जे शिकवणं आहे ही अद्यापही आम्ही
फॉलो करतो. आणि ह्याच्यातून थोडासा दुसरा एक मुद्दा घ्यायचा होता, तो म्हणजे काही कंपन्या आपण बघितल्यात की कॉस्ट तेवढीच ठेवतात, पण कुठेतरी कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानंतर किंमत वाढवता येत नाही, म्हणून कॉस्ट कटिंग करण्यासाठी वेगवेगळे उपाय काढत असतात. तर पालेकरांच्या बाबतीत पण असं कधी झालं नाही की बाबा कॉस्ट कटिंग करण्यासाठी कधी साईज कमी झाली आहे, कधी क्वांटिटी कमी झाली आहे, असं कसं काही नाही झालेलं? त्याला त्यासाठीच आपण एक फिल्टर आहे, आम्ही त्याला SQDC म्हणतो, सेफ्टी, क्वालिटी, डिलिव्हरी आणि कॉस्ट. तुम्ही बघाल या सिक्वेन्समध्ये सगळ्यात शेवटी आम्ही कॉस्टला ठेवले. फर्स्ट इज सेफ्टी. सेफ्टी प्रॉडक्टची असो किंवा त्या वर्क प्लेसची असो जिथे एम्प्लॉई काम करतो, या सगळ्या गोष्टींना पहिल्यांदा प्रायोरिटी दिली जाते. नो कॉम्प्रोमाइज ऑन फूड सेफ्टी, नो कॉम्प्रोमाइज ऑन वर्क प्लेस सेफ्टी. फूड जे कन्झ्युम होतं ते सेफ पाहिजे, त्याच्यामध्ये पॅक होतं ते मटेरियल फूड ग्रेड पाहिजे, ते ज्या सिस्टीमनी पोचवलं जातं, फार्म टू फोर्क म्हणतो आपण, शेतापासून कन्झ्युमरपर्यंत, ती सेफ पाहिजे. आणि त्यानंतर मग पुढे क्वालिटी म्हणजे जशी गिराहिकाची अपेक्षा आहे त्या प्रोडक्टकडून त्या क्वालिटीचं दिलं पाहिजे, किंवा जे वर्ल्ड क्लास क्वालिटी पॅरामीटर्स आहेत त्या हिशोबाने आपण करून ते दिलं पाहिजे. मग डिलिव्हरी, मग कसं लवकरात लवकर आपण किंवा सोप्यात सोप्या मार्गाने आपण एंड कन्झ्युमरपर्यंत पोहोचलं पाहिजे, यावरती फोकस असतो आमचा. आणि सगळ्यात शेवटी कॉस्टला ठेवतो. त्यामुळे होतं काय, आमचे प्राईस पॉईंट्स बरेचदा शिफ्ट होत राहतात पुढे महागाईनुसार, पण आम्ही काही ठराविक प्राईस पॉईंटलाच चिकटून राहायचं यासाठी सप्लायरवरती खूप दबाव आणला आहे, किंवा प्रॉडक्ट कॉम्प्रोमाइज केलेत, रेसिपी कॉम्प्रोमाइज केलेत, हे कधी केलं नाही. त्यामुळे आमचा एक फायदा असा झाला की आम्ही प्राईस टॅग सेन्सिटिव्ह नाही राहिलो. आज काही प्रॉडक्ट्स आपल्याला माहिती आहेत की ज्यांनी ₹5 टॅग सोडला तर त्यांचं अस्तित्व किती राहील आपल्याला गॅरंटी नाही, पण हळूहळू आमचे प्रॉडक्ट, मला सांगायला हे आवडतं की सगळ्यात जास्त रनिंग प्रॉडक्ट आहेत ते आमचे ₹100 MRP, जे आपले कॉमनली बघतो आपण की ₹20, ₹30च्या आसपासचे सगळ्यात जास्त चालणारे प्रॉडक्ट्स असतात. पण आमचे ₹100 प्रॉडक्ट हे आमच्या 20 आणि 30 रुपयाच्या, 40 रुपयाच्या प्रॉडक्टपेक्षा जास्त संख्येने, मी पुड्यांच्या संख्येत म्हणतो, ऑब्व्हियसली किलोच्या संख्येत जास्त असतील, पण नंबर ऑफ पॅकेट्स पण त्याचे जास्त चालतात. याचा अर्थ आम्ही एक फॅमिली कन्झम्पशनमध्ये जास्त फोकस राहिलो, रादर दॅन की एक प्राईस पॉईंट जपायचे. आणि मी एंट्री करताना ज्या रेसिपीज होत्या त्या जर एक स्टँडर्ड म्हणून ॲक्सेप्टेड असतील तर त्या अजूनही तशाच, त्यात काही बदल नाही. त्यात बदल फक्त एवढाच की समजा तुम्ही त्यापूर्वी मी आलो तेव्हा हाताने करत असाल, त्यासाठी त्या इझिली मळता याव्यात किंवा शेप देता यावा यासाठी त्यामध्ये त्याचा घट्टपणा वेगळा असेल, आता मशीनला ते मोल्ड करता येईल अशा हिशोबाने. पण टेस्ट पॅरामीटर्स किंवा क्वालिटी पॅरामीटर्स हे एंड प्रॉडक्टचे सगळे असेल, जे बेसिक इन्ग्रेडियंट्स म्हणतो त्यातले, त्याच्यात नाही फरक कधी असतो, खिलवाड नाही करायचा. ज्या गोष्टींनी क्रिस्पीनेस येईल, ज्या गोष्टींनी जी सॉल्ट किंवा जी इतर चव देणारे ज्या गोष्टी आहेत त्यांची जी काही बॅलन्सेस आहेत त्या कधीच चेंजेस त्यामध्ये झाले. फक्त मशीनला सुटेबल रेसिपी बनवणं, चवीच्या हिशोबाने म्हणजे चेंज न त्यातलं मॉइश्चर किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून त्याची कन्सिस्टन्सी जी म्हणतो मशीनला लागते तेवढा पुरतंच कॉम्प्रोमाइज होतं, पण बेसिक इन्ग्रेडियंट्सच्या पर्सेंटेजमध्ये किंवा याच्यात कधी बदल केला जात नाही. बरोबर. आता प्रणव दादा आहे, तुम्ही आहात, काका आहेत, तुम्ही तिघंजणं ज्यावेळी कंपनीचे डिरेक्टर म्हणून प्रोसेस रन करत असता, कंपनी रन करत असता, त्यावेळी साहजिक आहे की कॉन्फ्लिक्ट कधीतरी होतोच, विचार कधीतरी एखाद्याचा दुसरा असतो, एखाद्याचा तिसरा असतो, पण तरीसुद्धा जर एकदा निर्णय झाला की बाबा आपल्याला या पद्धतीनं पुढे जायचं आहे, तर मग दुसरं ज्याचं मत त्याच्या विरोधात होतं तो कशा पद्धतीने इन्व्हॉल्व्ह होतो, का ते बाय डिफॉल्ट एक पालेकरांचं आता फंक्शनिंग झालेलं आहे की बाबा निर्णय काही झाला तरी आपल्याला त्याच्यासोबतच जायचं आहे? तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की बेसिकली आमच्याकडे मी आधी सांगितलं असं 1/3 पार्ट जो आहे तो त्याचा तो बघतो. प्रणवचं लायकिंग थोडं अकॅडमिक किंवा ट्रेनिंग, स्टॅच्युटरी रेग्युलेटरी असतात त्याची फुलफिलमेंट, किंवा HR डिपार्टमेंट प्रॉडक्टच्या 6-6 महिन्यांनी FSCच्या दृष्टीने नियमाप्रमाणे 6-6 महिन्यांनी लॅब चेकिंग करावे लागतात रिपोर्ट्स, ISO, लीन हे मॅनेजमेंटचे जे आमच्याकडं ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्या संदर्भात काही डॉक्युमेंट्स असतात, ट्रेनिंग्ज असतात. ते हे सगळा जो सराउंडिंग पार्ट जो 1/3 हे असतो तो टोटली टेक्निकल जो हा बाकीचा पार्ट आहे हा प्रणव सक्सेसफुली बघतो.
परचेस प्रोडक्शन आणि परचेस आणि मार्केटिंग ह्याच्या असल्यामुळं फॅक्टरीचा प्रोडक्शनची जी बाजूची जी हे आहे म्हणजे फॅक्टरीचं मेकॅनिझम बरोबर बरोबर आणि बिझनेस डेव्हलपमेंट म्हणजे प्रॉडक्ट डिझायनिंग असेल आपलं पॅकिंग डिझायनिंग असेल किंवा काय असेल स्ट्रॅटेजीज मार्केटिंग स्ट्रॅटेजीज हे सगळं 1/3 पार्ट आहे तो ज्ञानेश बघतो आणि फायनान्स टॅक्सेशन ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशन हा जो वरचा याचा म्हणतो आपण ऑफिशियल ॲडमिनिस्ट्रेशनचा जो पार्ट आहे तो मी पाहतो. त्यामुळं एकतर प्रत्येकाचे एरिया डिफाईन आहेत आणि त्याच्यामध्ये माझा ह्या व्यवसायातला एक्सपिरियन्स असल्यामुळं जे काही होतं ते आम्ही एक पैसा नाही ठेवत नाही. म्हणजे ज्ञानेशची जे काय स्ट्रॅटेजी असेल इम्प्लिमेंट करायची असेल ते आमच्या आधी डिस्कस होते. त्याच्यात जर काय थोडीफार ॲडजस्टमेंट किंवा काय सजेशन द्यायचे असतील तर मी त्यांना देतो, मी डायरेक्ट बदल करत नाही. बरोबर. आणि त्यामुळं हा कॉन्फ्लिक्ट कधी इतके वर्षात ना आमच्या जुन्या फॅमिली जनरेशनमध्ये आला होता ना आमच्या जनरेशनमध्ये आहे. आणि जसं प्रत्येक जणांनी एकाच गव्हर्नमेंटला मत दिलेलं असतं असं नाही, पण ते गव्हर्नमेंट ते अख्ख्या देशाचं असतं. सो तसं प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं, पण सर्वानुमते फायनली जे इम्प्लिमेंट झाले त्याची जबाबदारी सगळ्यांना घ्यावी लागते. सो एखादं मशीन फूड सेफ्टी आणि टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने योग्य आहे असं यांना वाटतंय, पण त्यांनी समजा फायनान्सवरती एक वेगळ्या प्रकारे इफेक्ट होणार आहे. म्हणून मला वाटतं की आत्ता ते लगेच करणं योग्य नाही आहे, पण फायनली ठरलं की हे करायचं आहे. मग त्यामुळे जे फायनान्शियल बर्डन येऊ शकतं त्याची जबाबदारी पण मला घ्यावी लागते किंवा मग हे सगळं एकतर आमच्यात आधी डिस्कस होतं. तर असं नाही आहे की मी त्यामध्ये मला समजा एखादा पॉईंट पडत नाही आहे तर मी तो सांगतच नाही, मी तो सांगतो. एवढं करून शेवटी प्रायोरिटी जर ते मशीन किंवा त्या इम्प्लिमेंटेशनला द्यायचं असेल तर ते सर्वांमतेच मग केलं जातं, स्वीकारतो आम्ही. आणि त्याचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम असतील ते पण सगळे मिळून स्वीकारतो. आता महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न येतो म्हणजे इतक्या पिढ्यांचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्समध्ये तो माल पेरिशेबल प्रॉडक्ट आहे की त्याचं जर एक टाइम ड्युरेशन ठरलेलं आहे की तेवढ्यापर्यंतच तो कन्झ्युम झाला पाहिजे. मग ह्याचं प्रोडक्शन करून तो जो खाणार आहे त्याच्यापर्यंत पोहोचवायचं याचं टाइम कॅल्क्युलेशन आपलं असणारच आहे. परंतु कधी कधी मग प्रोडक्शन जास्त झालंय किंवा कधीतरी वेस्टेज जास्त झालंय, असं कधी झालंय का? कारण आपला उद्योजकांचं एक मानसिकता असते की वेस्टेजमध्ये पण आपला पैसा गुंतून राहिलेला असतो, ती सुद्धा संपत्तीच असते. त्यामुळे त्याच्यावरती मॅनेज करण्यासाठी काही प्रोसेस केली का आपण? सर लीन मॅन्युफॅक्चरिंग च्या टेक्निक्स आम्ही ज्या इम्प्लिमेंट केल्या त्यामध्ये 7 वेस्टेजेस कसे कंट्रोल करायचे यावरती आमचं थरोली काम रुटीनमध्ये चालू असतं. ओके. त्याच्या थ्रू आपण इन्व्हेंटरी असेल, ओव्हर प्रोसेसिंग ओव्हर प्रोडक्शन असेल किंवा डिफेक्टिव्ह प्रोडक्शन निघणं असेल, लोकांचं विनाकारण वेटिंग होणं असेल कामगारांचं, परत ह्या टाईपचे जे एक 7 वेस्टेजेस आहेत ते कंट्रोल आम्ही मॅक्सिमम करतो. परत प्रोसेस वेस्टेजेस काही निघत असतील तर त्यावरती पण आम्ही लक्ष ठेवून असतो, त्या कमीत कमी कशा करता येतील. आणि पेरिशेबिलिटीचं जर तुम्ही म्हणलात तर जे पेरिशेबल गुड्स आहेत ते आम्ही आधीच बनवून ठेवलेत आणि नंतर जमेल तसं विक्री केले असं करत नाही. आम्हाला मार्केटमधून आधी ॲडव्हान्समध्ये आम्ही अंदाजे ऑर्डर कलेक्ट करतो, तेवढ्याच ऑर्डर काढतो, त्याच आम्ही डिस्ट्रीब्युटर पॉईंटपर्यंत पोहोचवतो आणि मगच त्याचं वितरण होतं. पण ज्या चांगल्या लाईफ असलेले प्रोडक्ट आहेत 3 months 6 monthsपर्यंत जे आहेत तर त्याचा आम्ही स्टॉक करून ठेवू शकतो, तेवढी लिबर्टी आम्हाला मिळते. त्याचं पण बघतो आम्ही की 2 ते 3 दिवसाच्या वर आमचा स्टॉक होऊ नये. म्हणजे त्याला 6 महिने लाईफ आहे म्हणून त्याला 2 महिने जुनं करून विकलंय असं कधी होत नाही. त्यात कारण पहिल्यांदा सेफ्टी फ्रेशनेस या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं कन्झ्युमरकडे जो माल पोचणार आहे. सो मॅक्सिमम आमचा प्रयत्न हेच असतो की फ्रेश प्रॉडक्ट जेवढा पोचेल, चांगला प्रॉडक्ट जेवढा पोचेल तेवढंच आपलं गुडविल पण राहणार आहे, तेवढाच कन्झ्युमरचा एक्सपिरियन्स पण चांगला राहणार आहे, त्याला महत्त्व दिलं जातं. आणि पेरिशेबल मालाबद्दल विचारलं तर त्याच्याबद्दल एक सांगायचं की ज्ञानेशने जर सांगितलं असं आम्ही ऑर्डर आमचे रिटर्न्स ठरलेले आहेत की अमुक एवढा किती किलो मैदा वापरल्यानंतर ब्रेड किती बनतो, बनपाव किती बनतात, डोनट्स किती बनतात. तर हे जे पेरिशेबल प्रोडक्ट्स आहेत ना ते आम्ही त्या जेवढी ऑर्डर पीसची आली असेल त्याच्या 5 किलो 10 किलोच्या राऊंडमध्ये आम्ही ते तेवढे प्रॉडक्ट बनवतो आणि तेवढेच बनतात, स्टॉक होतात, पॅक होतात आणि डिलिव्हर्ड होतात. आमच्याकडं
शिल्लक पेरिशेबल प्रकार प्रॉडक्ट नाहीये. आम्ही ठेवत नाही. दुसरं म्हणजे आमची एक पॉलिसी आहे की आम्ही पेरिशेबल प्रॉडक्ट्स अनसोल्ड परत घेत नाही. ओके. म्हणजे तुम्हाला समजा 20-22% तुमचं डिस्काउंट दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल, तर याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि की तो माल संपला पाहिजे. संपला पाहिजे. अदर वे त्याची समजा ब्रेड समजा 3 दिवस 3ऱ्या दिवशीपर्यंत टिकत असेल तर तुम्ही पुढच्या दिवशीचा ब्रेड प्रमाणात मागून, आमच्याकडे डम्पिंग पॉलिसी नाही. म्हणजे त्यामुळं ब्रेडसारख्या प्रॉडक्टमध्ये आम्ही मार्केटमध्ये थोडेसे मागं आहोत, पण आम्ही त्याला प्राधान्य दिलंच नाही कधी. कारण ज्यांना क्वालिटीचं खायचं आहे, ज्यांना पालेकर खायचं आहे, अशांनीच हे पण ज्यांना मिळेल त्याला आम्ही सुट्टीच्या दिवशी विकली आपण आम्ही ब्रेड बनवत नाही. कारण कोणाचा जर एक दिवस पुढे येत आलं असेल तर मंगळवारची सुट्टी असले ब्रेड बनवला नाही तर बुधवारी मार्केटमधनं तो ऑफ व्हावा. बरोबर. म्हणजे बुधवारी एक दिवस गॅप पडली तरी चालेल, पण आठवड्याच्या पहिल्या दिवशी जेव्हा मार्केट सुरू होईल तेव्हाचा ब्रेड हा गिरायकाला फ्रेशच असला पाहिजे. ह्या प्रिन्सिपलने आम्ही विकतो, पण रिप्लेस घेत नाहीत म्हणून काही रिटेलर आमचा ब्रेड कमी ठेवतात. ओके. आणि इतर जे ब्रँड असतील ते जिथं हे असतील ते त्यांच्या पॉलिसीप्रमाणे ते ठेवतात. पण त्याचा आम्हाला दुःख नाही आहे किंवा कोणाच्यावर नाराजी पण नाही, पण आम्ही जे देतो ते फ्रेश जावं आणि त्यासाठी गिरायकाची जितकी डिमांड असेल तेवढाच आम्ही पेरिशेबल माल बनवतो. दर्जा असेल तर तो तिथपर्यंत पोहोचतो. हा, मनसेवाले सांगतात राज ठाकरेंच्या घरी तुमची नानकडे येतात, पण हे आम्हाला ऑफिशियली आमच्यापर्यंत आलेलं नाही किंवा त्या व्यक्तीने आम्हाला भेटून सांगितलेलं नाही. त्यामुळे अशा काही कित्येक सेलिब्रिटीजनी मुंबईतनं आपले प्रॉडक्ट घेतलेले आहेत किंवा आम्ही त्याचा कधी गवगाव पण केलेला. पण आता म्हणजे आपण नुसतं सातारकर शब्द वापरून उपयोग नाही. बरोबर. बाहेर किती जणांना माहिती नाही. म्हणजे आता सुद्धा आमची एक कन्साइनमेंट ऑस्ट्रेलियाला शिपमेंट झाली, तर तिथल्या वेगळ्या पार्टमधनं एक 10-15 लोकांनी डिमांड केली. रिटेलर होता जो साऊथ इंडियन होता आणि ज्यांनी तिथल्या त्या डिस्ट्रीब्युटरला सांगितलं की तुम्ही पालेकर ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन या, तेव्हा त्यांनी अप्रोच केला. तर साऊथ इंडियातल्या एखाद्या माणसाने आपलं कधी खाल्लं, का रेकमेंड केलं, कसं काय काही माहित नाही आपल्याला, काही आयडिया नाही. पण हे गुप्तपणे हा प्रचार आहे झालेला. ते सांगायला मला आवडेल की जी स्पेशली ऑस्ट्रेलियासाठी होणारी कन्साइनमेंट होती, त्या ह्या प्रॉडक्ट ऑस्ट्रेलियाला जाणार आहे, हा त्यासाठी बनतोय, हा त्यासाठी पॅक होतोय, कामगारांना पण कोणालाही माहित नव्हतं. मी लक्ष घातलं नाही. जे तुम्ही साताऱ्याला देता तोच प्रॉडक्ट ऑस्ट्रेलियाला गेला पाहिजे. एक्सपोर्ट आहे म्हणून स्पेशल काळजी घ्या, स्पेशल याच्यातनं स्क्रीनिंग मधून प्रोसेस तेवढी आमची. साताऱ्यातला माणूस पण तेवढाच महत्वाचा आहे जेवढा ऑस्ट्रेलिया एक्सपोर्ट म्हणून टॅग लागणार आहे आपल्याला. मला आणखीन एक विचारायचं ते म्हणजे आता बेकरीज बद्दल थोडंसं लोकांचं मत डायव्हर्ट केलं जाते की बाबा तुम्ही बेकरी प्रॉडक्ट्सवरती थोडंसं लिमिटेशन्स आणा, बेकरी प्रॉडक्ट्स खाल्ल्यानंतर तुमच्या हेल्थवरती त्याचा परिणाम होतोय. ॲज अ बेकरी मॅन्युफॅक्चरर, बेकरी गुड्स मॅन्युफॅक्चरर, तुम्हाला काय वाटतं या सेवरती? मला लॉंग टर्ममध्ये हे वाटतंय की योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य व्यक्तीने जर काही कन्झ्युम केलं तर त्यातनं तसे योग्य परिणाम असले. पण एखादी गोष्ट जी इंडल्जन्स म्हणून खायची आहे त्याला जर मेन जेवणाचा दर्जा दिला तर त्याचे अनपेक्षित परिणाम हे येणारच आहेत. त्यासाठी आता गव्हर्नमेंटनी पण इनिशिएटिव्ह घेतला आहे, आम्ही पण आमच्या पॅकवरती छापतो की एक सर्विंग साईज किती असावा एखाद्या प्रॉडक्टचं. ओके. हे आपण आता न्यूट्रिशनल टेबल जे असतं इन्फॉर्मेशनचं त्यामध्ये आपण लिहिलेलं असतं. ॲलर्जन इन्फो आपण लिहिलेली असते, त्याचे स्टोरेज कंडिशन्स लिहिलेले असतात. सो माझं म्हणणं हेच राहील की कन्झ्युमरनी मॅक्सिमम अवेअर राहावं की ते काय खात आहेत, कसं खात आहेत आणि ते किती खात आहेत. बरोबर. जर आता तुम्ही इवन आपण स्टँडर्ड सर्विंग साईज जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा एक जो रेकमेंडेड डायटरी अलाउन्स RDA म्हणतात, तर त्यामधले कोणता घटक किती टक्के त्या सर्विंग साईजनी फुलफिल होणार आहे हे पण लिहिलेलं असतं. जर आपल्याला माहिती आहे की आपण एखादा सॉल्टेड प्रॉडक्ट खातोय याचा अर्थ मीठ जास्त जाणारच आहे. बरोबर. पण तो प्रॉडक्ट दिलेल्या सर्विंग साईजनी खाल्ला तर माझ्या दिवसाच्या मिठाच्या गरजेचं किती टक्के फुलफिल होणार आहे हे त्यावरती मेन्शन असतं. आता सोडियम व्हॅल्यू असेल त्याची किंवा शुगर व्हॅल्यू असेल. सो हा प्रत्येक कन्झ्युमर एक कॉन्शियस कॉल घेऊ शकतो की त्यांनी काय खाणं त्याच्या शरीराला योग्य आहे. पण दुर्दैवाने होतं काय की प्रत्येकजण ब्लॅक ऑर व्हाईट, ठप्पा बसला की बसला, ब्लॅक ऑर व्हाईट यामध्येच तुलना करतो. प्रत्येक गोष्ट ही ग्रेच असते.
ती ब्लॅकिश किती आहे व्हाईटिश किती आहे हे फक्त आपल्याला मोजायचं असतं. बरोबर. सो याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जेव्हा कोविडची रेस्ट्रिक्शन्स लागली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मागे लागून जर कुठली इंडस्ट्री चालू केली असेल तर ती आमची होती. बरोबर. की आम्ही तुम्हाला रिटर्न परमिशन पोच करतो पण त्याआधी तुम्ही चालू करा. किराणाच्या दुकानात फक्त चालू होती तेव्हा, त्यातनं आमचा सप्लाय सुरू झाला. दुसरी गरज आहे आता पॅकेज फूड जे इन्स्टंटली तुम्हाला एनर्जी देऊ शकेल अशा फूडची त्या काळामध्ये गरज होती. त्यामुळे कुकीज असो, फक्त जे काय म्हणायचं सेलिब्रेशनला वापरले जाणारे गोष्ट आहेत, केक्स असतील, पिझ्झा बेस, बर्गर बन्स या टाईपच्या फॅन्सी प्रोडक्ट्सना बंदी होती. पण टोस्ट, खारी किंवा ब्रेड आणि कुकीज या टाईपच्या ज्या डेली कन्झम्पशनच्या गोष्टी आहेत त्याला आवर्जून चालू करायला लावलं, कारण माहीत होतं की इमर्जन्सीला या गोष्टी उपयोगी पडतात. पण आपण त्याचा एक लिमिटच्या बाहेर कन्झम्पशन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी असं मानतो की कोणतेही फूड योग्य किंवा अयोग्य नसतं, आपण त्या फूडला योग्य किंवा अयोग्य राहावं लागतं. आपण जर 24 पैकी 20 तास एकाच ठिकाणी बसून काम करणार असो किंवा राहणार असो, मुवमेंट काही आपल्या शरीराला होणार नसेल तर कोणतीही गोष्ट कधी आपल्या शरीराला जाचक बनू शकते. बरोबर आहे. सो इट्स नॉट जस्ट इट इज गुड ऑर बॅड, इज इट गुड फॉर यू, इन विच क्वांटिटी, इन व्हॉट क्वांटिटी, इन व्हॉट स्टाईल, या गोष्टी थोड्याशा आपल्याला हे करावं लागतं. जसं पूर्वी फारच काही गोष्टींचं विनाकारण उदात्तीकरण झालं, तसं आता काही गोष्टींना एक्स्ट्रीमली निगेटिव्ह पोर्ट्रे केलं जातं. पण योग्य क्वांटिटीमध्ये प्रत्येक गोष्टीचं काही गोष्टींचं सेवन आणि जोडीला योग्य तसा आपला हालचाल, व्यायाम या गोष्टींचं बॅलन्स असेल तर मला नाही वाटत की कोणत्या गोष्टी. आणि फूडच्या बाबतीच्या गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह सुरू होतात त्याचा सुद्धा आमचा स्टडी असतो आणि त्या गोष्टी आम्ही त्याबरोबरच इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ ट्रान्सफॅटच्या बाबतीत सांगतो. ट्रान्सफॅट हे पूर्वी जे व्हेजिटेबल फॅटला थोडंसं निगेटिव्हली घेतलं जात होतं त्याचं कारण एकच होतं की त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असणं आणि ट्रान्सफॅटचं प्रमाण असणं. ट्रान्सफॅटमुळे वनस्पती तूप ज्याला म्हणतात व्हेजिटेबल फॅट ते घट्ट स्वरूपात राहतं. तर तेव्हा असं होतं की त्याचा मेल्टिंग पॉईंट पण 40च्या वर असतो. आपल्या शरीराचं टेम्परेचर 37 आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट जर 40, 42, 45 एवढा असेल तर आपल्या शरीराच्या टेम्परेचरला ते मेल्ट नाही होणार. पण गव्हर्नमेंटनी ज्या काळात रेग्युलेशन्स आणले ट्रान्सफॅट कमी करायचे त्याच्या खूप आधीपासून आम्ही ट्रान्स फ्री फॅट वापरायला सुरुवात केली होती. म्हणजे हा जो स्टडी होता की हे याचा अपाय होऊ शकतो, यांनी हा त्रास होऊ शकतो, त्यासाठी आम्ही गव्हर्नमेंट रेग्युलेशन यायची कधीच वाट पाहिली नाही. जसं मी ब्रोमेटच्या बाबतीत तसं खूप आधी ट्रान्स फ्री आम्ही आमचे प्रॉडक्ट केले होते. तर आत्ताही तसेच आहे की आपले प्रॉडक्ट्स हे ट्रान्सफॅट फ्रीच आहेत. आणि त्यामुळे आता जसं आता वनस्पती तूप ज्या काळी त्याला तो एक निगेटिव्ह रिमार्क बसला ट्रान्सफॅट्समुळे किंवा ट्रान्सफॅट असतात आणि आता तेच प्रॉडक्ट ट्रान्सफ्री झाले तरी सुद्धा लोकांच्या डोक्यामध्ये यायचे की वनस्पती तूप कमी केलं. तसंच आता आपल्या प्रॉडक्ट्सच्या बाबतीत होते. कोणीही त्यामध्ये होणारे बदल इतक्या ॲग्रेसिव्हली लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आता उदाहरणार्थ आपण मल्टीग्रेन प्रॉडक्ट्स पण आता जस्ट लॉन्च करतोय. होल व्हीट प्रॉडक्ट्स आता येत आहेत. काही प्रॉडक्ट्समध्ये साखरेऐवजी गुळाने रिप्लेस केलेलं आहे. सो हे सेंद्रिय गुळ ऑर्गॅनिक. सो ह्या टाईपचे प्रॉडक्ट सुद्धा काही आलेत आणि बरेचसे आता येणार आहेत येत्या दिवसांमध्ये. सो आम्ही मिलेट एरा असेल आत्ताचा आलेला किंवा येणारा किंवा ऑर्गॅनिक कडचं इन्क्लिनेशन असेल लोकांचं, ह्या गोष्टींच्या गरजा भागवणं हे सुद्धा आपले क्वालिटी पॅरामीटर्समध्येच येतं. बरोबर. लोकांची जी अपेक्षा आहे किंवा लोकांची जी गरज आहे त्याला खरं उतरणं म्हणजे क्वालिटी. बरोबर. त्या ऍस्पेक्ट सुद्धा कव्हर करायच्या हेतूनही आपण आता पुढे पावलं टाकतोय. आता याच्यामध्ये पालेकर हे नाव म्हणजे प्रचंड लोकांपर्यंत पोहोचले की ते ग्राहक कुठे असेल कसा असेल आपल्याला माहिती नाहीये, परंतु त्या ग्राहकापर्यंत पालेकर पोहोचतायत का हे पण बघणं महत्वाचं आहे. आणि मागे एक आम्ही पॉडकास्ट केलेला त्याच्यामध्ये सातारचे मोदीच पेढेवाले होते.
ते म्हणाले की आम्ही चॅटबॉक्सचं डेव्हलप केलेलं आहे, व्हॉट्सअप चॅटबॉक्स. त्याच्यावरती एक मेसेज केला की तो तुम्हाला पुढे डेव्हलप करत जातो आणि तुमची ऑर्डर आपोआप प्लेस होते. हो. विदिन 2 ते 3 दिवसामध्ये तो प्रॉडक्ट तुम्हाला पार्सल मिळतो घरी. ओके. असं पालेकरांचं काय आहे का? आता मी कुठेही असेल तर मला तो प्रॉडक्ट मिळू शकेल असं काय आहे? हो, आता जस्ट जानेवारीपासून आपण आपली वेबसाईट चालू केली आणि त्या वेबसाईटच्या थ्रू आपण पॅन इंडिया डिलिव्हरी सुरू केली. भारतात कुठेही आपलं भारतात प्रॉडक्ट मिळू कुठेही शकणार आहे. आता चालू झाल्या आपले प्रॉडक्ट चेन्नई, फरीदाबाद यासारख्या लांबच्या सिटीजमध्ये पण डिलिव्हर झालेले. ओके ओके. ऑफकोर्स जे चांगल्या लाईफचे प्रॉडक्ट आहेत, जास्त लाईफचे तेवढेच आता आपण देतोय, कारण पोचायला 6 ते 7 दिवस लागू शकतात. त्याच्यामध्ये मग कमी लाईफचे प्रॉडक्ट नाही पोचू शकणार. पण मिनिमम 14 डेज 20 डेजपासून पुढचे जे प्रॉडक्ट आहेत ते आपण सगळे आता अवेलेबल केलेत आपल्या वेबसाईटवर. आणि तसंच काही क्विक कॉमर्स, ई कॉमर्स वेबसाईट्स आहेत, त्यांच्या थ्रू काही मेजर सिटीजमध्ये आपले प्रॉडक्ट आपण अवेलेबल करतोय. ओके. आणि काही इन्स्टिट्यूशनल सेल्सच्या थ्रूपर्यंत ज्यांचे स्वतःचे मेंबर्स असतात असे इन्स्टिट्यूट्सच्या थ्रू आपण ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. सो पॅन इंडिया कव्हरेज ऑलरेडी आपण त्या दृष्टीने पावलं पुढे टाकली आहेत. तसंच एक्सपोर्ट पण आता छोट्या प्रमाणात चालू झालं आहे आणि येत्या दिवसांमध्ये तोही आपण मोठा करण्याच्या हिशोबाने बघतो. वेबसाईटची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊच, त्यामुळे त्याची काय अडचण नाही येणार. मला आता पालेकर या ब्रँडबद्दल 2 प्रश्न विचारायचे आहेत महत्त्वाचे. म्हणजे अनुभवी आणि एक मार्गदर्शक या नात्यानं जर एखादा नवीन उद्योजक बेकरी व्यवसायात येत असेल तर त्याला आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यावं. तू ह्याच्यावरती इम्प्लिमेंट कर नको करू, पण ॲटलिस्ट तुझ्या थॉट प्रोसेसमधून जाऊ देत. अशा काही गोष्टी सांगाल का दोघेही? बेसिक म्हणजे एक पहिला जो कानमंत्र म्हणतो तो एक आहे की जे तुम्हाला ज्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे ते करा आणि तुम्ही कराल त्याच्यावर तुमचा विश्वास असतो. ओके ओके. हे बिलीव्ह इन व्हॉट यू डू अँड डू व्हॉट यू बिलीव्ह. बरोबर. हे प्रिन्सिपल आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला सचोटी आणि ट्रान्सपरन्सी, क्वालिटी, कस्टमर डिलाईट हा प्रत्येक जण पाळायचा प्रयत्न करतोच, कारण त्याशिवाय तो यशस्वी होऊ शकत नाही. पण पहिले 2 पॅरामीटर आहेत, इंटिग्रिटी अँड ट्रान्सपरन्सी, सचोटी आणि पारदर्शकता, ही प्रत्येकाने सांभाळली पाहिजे. संकट आली तर ते काही काळापुरतं येतं, प्रत्येकाला येतं, पण त्यातनं पार पडायचं असेल आणि तुमचं नावलौकिक करायचं असेल हे 2 पहिले पॅरामीटर्स असलेच पाहिजेत. आणि मी म्हणेन की कोणत्याही व्यवसायाला हे लागू होईल की फोकस ऑन व्हॅल्यू, नॉट ऑन प्राईस. व्हॅल्यू आणि प्राईस या खूप वेगळ्या गोष्टी आहेत ज्या बऱ्याचदा कन्झ्युमर्स पण नीट चेक करत नाही आणि व्यावसायिक पण नीट चेक करत नाही. तुम्ही एक प्राईस डिलिव्हर करू नका, तर एक व्हॅल्यू डिलिव्हर करा. म्हणजे त्याचं किंमत आणि त्याचं मूल्य, भले क्लोज वाटणारे शब्द असले तरी सुद्धा त्यांच्यात खूप अंतर आहे. जेव्हा मूल्य जेवढी आपण डिलिव्हर करतो त्यापेक्षा किंमत कमी असेल तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे. सो मूल्य जास्तीत जास्त द्यायला बघा, म्हणजे व्हॅल्यू जास्त द्या. मग त्या प्रॉडक्टमधून तुम्ही काय डिलिव्हर करताय, त्याच्या पॅकेटमधनं तुम्ही त्याची गिरायकाची कोणती गरज आहे ती भागवताय. ह्या सगळ्या गोष्टींकडे, जसं आता मी म्हणलं SQDC जो आमचा आहे, सीपेक्षा आम्ही एसला म्हणजे सेफ्टीला एक व्हॅल्यू म्हणून प्राधान्य देतोय, क्वालिटीला व्हॅल्यू म्हणून प्राधान्य देतोय, त्याच्यापर्यंत तो प्रॉडक्ट पोहोचवणं योग्य प्रकारे ह्याला प्राधान्य देतोय. सो ह्या व्हॅल्यूज जर आपण जास्त फोकस केला तर भले आपल्याला व्यवसाय सेट करायला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल, पण जे फाउंडेशन बनेल त्याचं ते इतकं स्ट्रॉंग बनेल की त्याच्या बेसिसवर पुढचं एक्सपान्शन, पुढचं एस्केलेशन जे आहे व्यवसायाचं ते करणं सोपं होईल. आणि जस्ट अजून एक आत्ताच्या जनरेशन, जसं आता नवीन व्यावसायिकांसाठी आपण हे म्हणतोय, तर येत्या जनरेशनला मी हे सांगेन की पहिल्या ह्या आपल्या बोलण्यातूनच कळलं असेल की माझ्या पणजोबांचा जन्म 1902चा आणि या व्यवसायाची स्थापना 1939ची. म्हणजे शेवटचा फायनली जो सक्सेसफुली रन होऊ शकला असा व्यवसाय त्यांनी वयाच्या त्यांच्या 37व्या वर्षी चालू केला. म्हणजे त्याच्या आधी काही व्यवसाय त्यांनी ट्राय केले, ते फेल झाले, परत नवीन चालू केला. पण आत्ता आपण बघतो की बरेचदा टीनेजमध्ये पण लोक व्यवसायामध्ये उतरतात, पण या अपेक्षेने उतरतात की मी काहीतरी वेगळं आणि खूप हटके करीन, भन्नाट करीन. चांगली गोष्ट आहे, याचा विचार करून उतरावा, या अपेक्षेने उतरावं. पण जर यश नाही मिळालं तर पुढचा ट्राय करायला घाबरू नये.
आणि वय कितीही झालं तरी तुम्ही फायनली जो सक्सेसफुल तुमचा व्यवसाय आहे तो वयाच्या कोणत्या तरी वेगळ्याच टप्प्यामध्ये पण बरोबर. होऊ शकतो. बरोबर. KFC तर माझ्या मते 65व्या खूप वर्षी उशिरा सुरू चालू झाला. झालं. अगदी बरोबर. आणि छोट्याशा फेल्युअरनी डिप्रेशनमध्ये जाऊ नये. मला आता वाटतंय की कुठल्याही फिजिकल इश्यूपेक्षा सध्या इमोशनल आणि मेंटल इश्यूज आत्ताच्या जनरेशनला जास्त फेस करावे लागतात. सो यामध्ये पण ही अपेक्षा असणं की मी कमी वयामध्ये जास्तीत जास्त इम्पॅक्ट क्रिएट करीन आणि मी त्यात कमी पडतोय, तर तुम्ही कमी पडत असाल तर एफर्ट्स अजूनही देत राहा. कधी ना कधी तरी यश येऊ शकतं. मागे पाऊल खेचू नका, प्रयत्न करत राहा आणि डिप्रेस होऊ नका. ओके ओके. आणि हा शेवटचा प्रश्न आहे जो दोघांसाठी पण आहे, तो म्हणजे पालेकरांच्या ग्राहकांना, ते पालेकरांचं कुटुंबच आहे, तर अजून 16 वर्षात 100 वर्ष ज्यावेळी पालेकरांना पूर्ण होत आहेत त्या वर्षांपर्यंत काय बघायला मिळेल भन्नाट भारी? काय आता डोक्यात काय आहे की बाबा ह्या गोष्टी आपल्याला करायच्यात? 50 वर्ष म्हणजे पुढच्या 14 वर्षात म्हणजे शतक महोत्सव जेव्हा पालेकरचा होईल त्यावेळेस आज साधारण 90,000 ते 1,00,000 लोकांपर्यंत आम्ही पोचतोय. तो आमचा उद्देश आम्ही ठेवला आहे की 25 लाख लोकांपर्यंत दररोज आम्ही पोचावं. ओके. अशा दृष्टीने विजन मिशन आणि व्हॅल्यूज यावर आमचं काम झालेलं आहे. 24 सालपासून आता इम्प्लिमेंट होतंय. आता विजन पहिल्यापासून आहेच आमच्याकडे, व्हॅल्यूज पण पहिल्यापासून आहेत. राहतो पहिला आता मिशन, ते मिशन घ्यायचं आहे आता आणि त्या यशाकडे जायचा प्रयत्न करतोय. ग्राहकांनी 4 पिढ्या मागचं सहकार्य केलंच आहे, प्रेम दिलंच आहे. यापुढेही ग्राहक 100पर्यंत न्यायला नक्कीच मदत करतील. तसे आम्ही सांगितलं आमचा व्यवसाय जसा 4 पिढ्याचा आहे तसे आमचे ग्राहक पण 4 पिढ्यांचे आहेत. आणि ही आमची खरी पुंजी आहे. आम्ही आयुष्यात जे कमवलं ते नावलौकिकापेक्षा ग्राहक आमचे कायम ठेवले, रिटेन ठेवले आणि वाढवत गेलो. हे आमची एक मोठी पुंजी आहे ग्राहक. आणि मी म्हणेन की एक शतक हा एक आम्ही बेंचमार्क म्हणून बघतोय. सो तोपर्यंत आमचा हा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या या व्हॅल्यूज कशा पोचवता येतील आणि त्यांच्या मॅक्सिमम गरजा आपली प्रिन्सिपल्स आणि आपल्या व्हॅल्यूज न मोडता कसं जाता येईल. तर यासाठी मी योग्य ती मार्केट्स बघतो. प्रत्येक मार्केटची गरज वेगवेगळी असते. बरोबर. सो पूर्वीपासून आम्ही जे एक ठराविक मार्केट, हे आपलं मार्केट इथे आपल्याला केटर करायचं आहे, या दृष्टिकोनातून जो व्यवसाय चालवत आलो, तर त्याला थोडंसं चेंज करून आपल्या प्रॉडक्टला आणि आपल्या व्हॅल्यूजना, आपल्या प्रिन्सिपल्सना सुटेबल मार्केट्स कोणती, त्या प्रत्येक मार्केटपर्यंत आपण कसं पोचायचं, त्यासाठी आमचा इथनं पुढचा प्रयत्न राहील. की आता काही मार्केट्स आहेत जिथे या व्हॅल्यूज इझिली कळतात, कारण तिथलं एज्युकेशन लेवल वेगळं आहे, तिथलं एक्सपोजर वेगळं आहे, तिथले कॉम्पिटिशनचं सीन वेगळं आहे किंवा तिथलं लाइकिंग वेगळं आहे. सो ते जर आपल्याशी मॅच होत असतील तर त्या मार्केटमध्ये आपण असलं पाहिजे. अशा हिशोबाने आपण इथनं पुढची डेव्हलपमेंट करतोय. ओके. सो मंडळी, या पॉडकास्टमध्ये इथेच थांबायची वेळ आलेली आहे. सो काका दादा तुम्ही दोघेही आलात आणि पालेकरच्या इतिहासाबद्दल आणि भविष्याबद्दल दोन्हीची माहिती दिलीत, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार.